रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये एसटी महामंडळाचा गलथान कारभार समोर आलाय। दुपारी 4 वाजता मुरुडकडनं मुंबईकडे निघालेली एसटी ब्रेक डाऊन झाल्यानंतर एसटी मधल्या रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांना साधारण 6च्या दरम्यान रोहा बसस्टँडवरती आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी 5 मिनिटांमध्ये बंदोबस्त करतो असं म्हणाले आणि तिथनं निघून गेले। 1 तास उलटल्यानंतर प्रवाशांकडनं ह्याची विचारपूस केली गेली तेव्हा स्थानक प्रमुख यांच्याकडनं त्यांना उडवाउडीची उत्तर देण्यात आली आणि ह्याच बद्दलची माहिती जनतेचा समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या बिलाल मोरबेकर यांना समजली तेव्हा त्यांनी रोहा एसटी स्टँडमध्ये दाखल झाले। त्यानंतर प्रवाशांना सोबत घेत रोहा एसटी आगारमध्ये दाखल झाले, पण एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाला एसटी अवेलेबल करण्यासाठी चक्क 6 तास गेलेत। त्यामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार आणि नागरिकांसाठी असलेला बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसून आलाय। रात्री 9 वाजून गेले की शौचालयाला लॉक लावण्यात येतो, त्यामुळे महिला प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणात हाल सुद्धा झालेत। संतप्त नागरिकांनी ह्यावरती प्रतिक्रिया देत प्रशासनानं ह्यावरती गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे बिलाल मोरबेकर हे आक्रमक होत प्रशासनानं ह्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे आणि लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। आज मुरुडची ही गाडी 3-3:30 वाजता निघाली होती आणि त्याच्यानंतर उचलला ही ब्रेकडाऊन झाली गाडी। त्याच्यानंतर तिथनं येणारी जी गाडी आहे त्यातमध्ये प्रवासी बसल्याच्या नंतर 7:30 वाजता इथे प्रवासी ते येऊन 3-3:30 घंटे इथे उभे होते। त्याच्यानंतर मला एक आदत आहे का एक राऊंड मारायच्यासाठी कोण अडचणीमध्ये आहे काय ते मी बघितला का काय महिला काय ज्येष्ठ नागरिक इथे बसलेले होते। मी त्यांना विचारला का तुम्ही इथे बसलेत का, ते त्यांनी सांगितलंय आम्ही 3 तासापासून बसलेले, आमची इथे कोणी दाद घेतली नाही। म्हणून मी त्या महिलांना घेऊन डेपोमध्ये गेलो, मॅनेजरकडे गोष्ट केली आणि तिथनं एक गाडी आपल्या रोहा डेपोची घेऊन ती आता मी ह्या महिलांना बसवलेला आहे। ते माझा बोलणं एवढाच आहे प्रशासनाला, महामंडळाला का जो कारभार इथे रोह्यामध्ये काय चाललाय, कसला चाललाय। 3 तास ब्रेकडाऊन गाडी झालेली आणि ते प्रवासी इथे बसलेले आहेत। म्हणून महामंडळाला माझी एवढीच विनंती आहे का महिलांच्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणारे नाही आहोत। इथे महिलांना चांगली सुरक्षा भेटली पाहिजे। काय महिलांचे कंप्लेंट आहेत का बाथरूम बंद आहे, असे जर रात्री जर कोणाला लघवी जर लागली ते कुठे जाणार ते। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर महामंडळावरती लक्ष देणे, ना ते लक्ष जर नाही दिलेत ते पुन्हा आंदोलनाला मी बसतो। काय सांगाल एकंदरीत की तुम्ही आज जी तुमची जी समस्या आहे, तुम्ही किती वाजता मुरुडवरून निघालात आणि किती वेळ इथे तात्काळ आहात? करू शकतो। मुरुडवरून 3ची एसटी असते मुंबईला जाणारी, मुरुड मुंबई, ती आमच्या इथे माझं गाव उसिडी आहे, तिथे आमच्या इथे 4 वाजता येते। पण आम्ही 3 वाजल्यापासून एसटी स्टँडवरती आहोत, तिथे एसटीच नाही आलेली आहे। ती डायरेक्ट 6 वाजता एसटी आलेली आहे। 6 वाजता येऊन पण ती एसटी उच्चेल हे गाव आहे, त्या अर्ध्या ह्याच्यावरती एसटी येऊन बंद पडली आणि त्याच्यानंतर तिथून आम्हाला पूर्ण वरती डोंगर चढल्यासारखं सगळं सामान घेऊन आमची एसटीतली सगळी माणसं पूर्ण डोंगर चढले वरती। त्याच्यानंतर पाठीमागून मुरुड रोहा एसटी आली, त्या एसटी मध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि रोहा डेपोमध्ये इथे आणून सोडलं। रोहा डेपोमध्ये आता रात्रीचे 11-11:30 होत आलेले आहेत, अजूनपर्यंत आमची कोणी सोय आणि इथे कोणीच दखल घेतलेली नाही। आमच्या प्रवाशांमधल्यांनी पण खूप जणांनी फोन केले त्यांना की इथे सगळे प्रवासी आहेत, लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, इथे कसलीच काही सोय नाही न करता ते जे आमच्या सोबत आलेले कंडक्टर वगैरे ते स्वतः एसटी पकडून निघून गेले आणि अशी एसटी पाठवलेली पूर्ण भंगार एसटी होती, काहीच चढणीला चढली नाही ती पूर्ण एसटी। आणि इकडे आल्यानंतर आमची एवढी गैरसोय झाली की आम्हाला इथे कोणीच मदत केलेली नाही। फक्त हे बिलाल दादा आले, त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी आम्हाला येऊन इथे मदत केली। आम्ही तिथे डेपोमध्ये गेलो तेव्हा त्यांनी ते एसटी वगैरे हे आमच्या सोबत आहेत सहकारी, त्यांनी कॉल करून एसटी वगैरे मागून घेतली। तोपर्यंत आम्हाला इथे कसली सोय नव्हती, लहान मुलं आहेत आमच्या सोबत, लेडीज वगैरे आहेत सगळे, इथे लाईटीची सोय नाही, वॉशरूमची सोय नाही, कसलीच सोय नाही इथे। आणि आम्ही रिझर्वेशन काढलेली आदल्या दिवशी की आम्हाला काही गैरसोय नको व्हावी, तरी सुद्धा रिझर्वेशन असून सुद्धा इथल्या लोकांनी आम्हाला, एसटी महामंडळाच्या लोकांनी कोणीच आम्हाला मदत केली नाही। आमचं रिझर्वेशन सांगितलेलं असून सुद्धा त्यांनी आम्हाला एसटी पण लेट पाठवली आणि आमची काही त्यांनी मदत केलेली नाहीये। एसटीचा गलथान कारभार म्हणेल मी याला, आणि हे पुन्हा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, कारण की आम्ही लहान मुलांपासून सगळेजण
जवळपास 2 तास गाडी उशिरा आली आणि जी आलेली गाडी होती ती सुद्धा डिफेक्टिव्ह होती. 1 तास गाडी बंद पडल्यानंतर कुठला पर्यायी व्यवस्था पण आमच्याकडे नव्हती. त्यानंतर इथे आल्यावर पण आम्ही राम भरोसे, इथे कोणी आमची दाद घ्यायला तयार नव्हतं.